नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दुपारी 2:30च्या दरम्यान मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे। त्यानंतर मात्र रिकव्हरी झालेली आहे। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 128 पॉईंटनी वाढून 81,867 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 60 पॉईंटनी वाढून 25,011 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई युटिलिटी इंडेक्स 2.04% वर आहे। बीएसई पॉवर इंडेक्स 0.86% वर आहे। बीएसई रियालिटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 1.67% खाली आहे। मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये बऱ्याच दिवसानंतर घसरण दिसत असून आज बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.80% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.70% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। पॉवर ग्रिड 3.70%, कोल इंडिया 3.49%, ओएनजीसी 2.26%, डॉक्टर रेड्डीज लॅब 2.04% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 2.73%, हिरो मोटोकॉर्प 2.12%, टाटा स्टील 1.37%, स्टेट बँक ऑफ इंडिया 1.12% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 2,089 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 337 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। आज टाटा मोटर्स, आयटीसी, अडानी एंटरप्राइजेस यासहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।